करा सगळ्यांनी. बंद करून आपण सुरुवात करूया. तुमचा पण वेळ फार झाला नको, 8 झाले. आपल्याला आज टॉपिक हो पुढचा टॉपिक घ्यायचा आहे आपल्याला. प्रोफेशनल राहा, प्रोफेशनलिझम पाळा. बऱ्याच वेळेला काही गोष्टी मग टेकन फॉर ग्रँटेड घेतल्या जातात. ते तुमच्या बाबतीत पण व्हायला नको एवढाच प्रश्न असतो. ठीक आहे. कारण मग बऱ्याच वेळेला काय होतं, असं झालं की मग अनावधानानं आपण समोरच्याला परमिशन देतो की मग टेकन फॉर ग्रँटेड घ्या, असं होतं बऱ्याच वेळेला. त्यामुळे या सवयी लावून घ्या. ठीक आहे. आपल्याला मानसशास्त्रातले प्रवाह बघायचे होते. मानसशास्त्रातले विचार प्रवाह. बुकमध्ये पेज नंबर माझ्याकडे नाही. आपल्याला मागच्या वेळेस आपण 4 अध्ययनाच्या पद्धती बघितल्या होत्या. त्या 4ही अध्ययनाच्या पद्धती झाल्यानंतर ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ती वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यावरती काय लिहायचं किंवा कसं लिहायचं. त्याच्यात एवढं डिटेल नाहीये. आपण पुढे जातोय की मानसशास्त्रीय विचार प्रवाह काय काय आहे. त्याच्यामध्ये रचनावाद आहे, कार्यवाद आहे, वर्तनवाद आहे, समष्टीवाद आहे आणि बोधात्मक आहे. हा, तर आता त्याच्यामध्ये रचनावाद काय सांगतोय बघा. पहिलाच आहे तुमच्या स्क्रीनवरती आहे रचनावाद. रचनावादामध्ये मानसशास्त्राचे जनक, आधुनिक मानसशास्त्राचे जनक विल्यम वुंट म्हणून ओळखले जातात. त्यांनी जगातली पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केली 1879 मध्ये. आणि तेव्हापासून मानसशास्त्र हे शास्त्र म्हणून ओळखलं जायला लागलं. आणि त्यांच्या या सिद्धांत जो त्यांनी मांडला किंवा त्या सिद्धांताचा मुख्य उद्देश होता की मनाची रचना समजून घेणं. आणि त्यांनी मनाची रचना समजावून सांगताना कशी सांगितली बघा. आता त्यांची अशी समजूत होती की माणसाचं मन हे छोट्या छोट्या घटकांपासून एकत्र आलेले आहे. म्हणजे थोडक्यात घटक हे मन आपण ज्याला म्हणतो ते विचार, भावना आहेत, अनुभव आहेत, या सगळ्यांनी मिळून बनलेलं असतं. जसं मी तुम्हाला नेहमी म्हणते किंवा आतापर्यंत मी सतत तुम्हाला विचारत आले की एखादं बिहेवियर ज्या वेळेला आपल्याकडून जनरेट होतं किंवा आपण एखादं वर्तन करतो, घडवतो किंवा एखादं वर्तन आपल्याकडून जेव्हा घडतं त्यावेळेला ते वर्तन का घडतं, कसं घडतं किंवा कुठल्या पद्धतीनं घडतं ह्याच्या पाठीमागं बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर हाच जो रचनावाद किंवा विल्यम वुंट जे आहेत ते काय म्हणतात की माणसाचं मन जे आहे किंवा जे वर्तन आहे त्याच्या पाठीमागं त्यांना आधी काही घेतलेले अनुभव असतात किंवा त्याच्या भावना असतात किंवा अजून बरेचसे घटक आहेत. उदाहरणार्थ पंच ज्ञानेंद्रियांकडून जे काही घेतो आपण, जसं डोळ्यांनी काय बघितलं जातं, कानांनी काय ऐकलं जातं, मी म्हणेन काय किंवा कसं ऐकलं जातं. बऱ्याच वेळेला व्यक्ती काय करत असते, काय किती ऐकण्यापेक्षा काय ऐकतो किंवा बऱ्याच लोकांचं ब्रेन असं चालतो की आपण काय ऐकण्यापेक्षा किती ऐकतो, अशा गोष्टी असतात. तर बऱ्याच वेळेला असं होतं की माणूस ऐकताना जे ऐकतो ना ते समोरच्याला सांगण्यापेक्षा त्याला जे ऐकायचं होतं ते सांगतो. ही कॉन्सेप्ट तुम्हाला माहितीये का बघा. म्हणूनच वुंट म्हणतात की मन हे विचार, अनुभव, भावना आणि इतर मूलभूत घटकांचं बनलेलं आहे किंवा मनाची रचना अशी असते. तुम्ही असं ऐकलंय का की मला हे ऐकायचं, उदाहरणार्थ त्याला जसं ऐकायला शिकवलंय तसंच एखादी व्यक्ती त्याला जसं ऐकायला शिकवलंय तसंच ऐकते. एखादी व्यक्ती जसं बघायला शिकवलंय तसंच बघते किंवा एखादी व्यक्ती जसं अनुभवायला शिकवलंय एखादी गोष्ट तशीच अनुभव घेते. हा, याला
उदाहरण म्हणून मी सांगते. आता उदाहरणार्थ तुम्ही 9 आणि 6 इंग्लिश मधलं 6 आणि 9 जर लहान मुलांच्या समोर ठेवलं तर त्यांना फक्त इतकंच माहिती आहे की 6ची ओळख आणि 9ची ओळख. मग तुम्ही 9 जरी त्यांना उलटा केला तर ते म्हणतील हे 6 आहे आणि 6 पुन्हा सरळ केला तर ते 9 आहे म्हणतील. म्हणजे तो जर 6 आपल्या बाजूला ठेवला तर तो आपल्याला 6 दिसेल, त्यांना 9 दिसेल. व्हेअरएज ते त्यांच्या बाजूने सांगा म्हटलं तर ते लहान मूल म्हणेल की मला तो 9 दिसतो. अशा पद्धतीनं म्हणजे त्याचे तेव्हापर्यंत मर्यादित अनुभव आहेत. मात्र एखाद्या व्यक्तीच्या अनुभवानुसार त्याला किती अनुभव आहेत त्यानुसार तो पाहतो, ऐकतो आणि मग अनुभव तसेच साठवून ठेवतो. म्हणून दर 10 वर्षांनी, मी पुन्हा एकदा सांगते, दर 10 वर्षांनी माणसाच्या सगळ्या पेशी डिस्कार्ड होऊन पुन्हा नवीन माणूस घडत असतो. म्हणून बऱ्याच वेळेला फेजेस वेगळ्या वेगळ्या असतात बघा आयुष्यातल्या. ठीक आहे. आता मनाची संरचना वुंट कशी सांगतात, स्ट्रक्चर ऑफ माइंड. जसं रसायनशास्त्रात अणुरेणू तुम्हाला माहिती आहे, अणुरेणूंची संकल्पना प्रत्येकाला माहिती आहे. आता ते काय करतात की मनाचं विश्लेषण जे आहे ते लहान घटकांमध्ये करण्याचा प्रयत्न करतात. आता त्यांच्या मते आपले अनुभव हे आहेत ते काही मूलभूत घटकांनी बनलेले आहेत. जसं उदाहरणार्थ ऑफिसमध्ये एक पद्धत रूढ झाली आहे किंवा आपण जे थॉट्स ऐकतो किंवा रील्स बघतो बघा, त्याच्यामध्ये शॉर्ट्स असतात. त्या शॉर्ट्स मध्ये काय दाखवलं होतं, बॉस इज ऑलवेज राईट. मी कुणाला पर्टिक्युलर उद्देशून सांगत नाही, मी फक्त उदाहरण सांगते. बॉस इज ऑलवेज राईट किंवा मग बॉस गद आहे. हे जे झालेलं असतं ना, हे बऱ्याच वेळेला काही लोकांनी अशा संकल्पना फक्त मांडलेल्या असतात आणि मग बऱ्याच वेळेला आपल्या ऑफिसमध्ये तसं वातावरण नसतं, तरी पण अनकॉन्शियस तसं वातावरण तयार करायचा प्रयत्न करतो. हे किती जणांना माहिती आहे? कारण याच्यावरती एक खूप मोठी गोष्ट आहे जी मी तुम्हाला उलगडून देणार आहे आता. पुन्हा एकदा जरा विचारा. ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ह्या गोष्टीवर सगळ्यांनी विचार करा. मला आता एक बॅरियर आहे छोटस इथं की मला स्क्रीनवरती येता येत नाही आणि सगळे स्क्रीनवरचे 10 दिसत नाही. 10 जण जेवढे कोणी आहे तुम्ही इथं, मी तुम्हाला सांगते, बऱ्याच वेळेला असं असतं की तुम्हाला काय सांगितलं जातं माहितीये, किंवा आपल्या सर्वांना काय सांगितलं जातं की बॉस इज ऑलवेज राईट. मी एक ऑफिसचं उदाहरण म्हणून टाकते की बॉस इज ऑलवेज राईट. हा, किंवा बऱ्याच वेळेला आपण शॉर्ट्स मध्ये किंवा इंस्टाग्राम वरती छोटे छोटे रील्स म्हणून टाकतात. ठीक आहे. काय टाकतात की बॉस तो गधा आहे किंवा बॉस गधा आहे असं टाकतात. ठीक आहे. तर हे जे छोटे छोटे रील्स आहेत ना, ह्या रील्स मधून बऱ्याच वेळेला चुकीचे इन्स्टॉलेशन्स होतात. मग हे कुठल्या पद्धतीने होतं, तर हे काही लोकांनी घेतलेले अनुभव आहेत. म्हणून मग हे अनुभव कुठनं आले, हे त्यांनी अनुभवलेले अनुभव आहेत. आपण प्रत्यक्ष हे अनुभव घेतलेत का? आपल्या ऑफिसमध्ये नक्की असं घडतं का? आता मी इथं अनेक उदाहरण देते, हे नीट काळजीपूर्वक ऐका. हे लेडीजना चांगलं माहिती असेल की सगळ्या नंदा अशाच असतात किंवा वाईटच असतात, म्हणून बरेचसे रील टाकले जातात. आपल्या घरात असं आहे का? बोला कोणी असेल तर. आणि हे कुठल्या पद्धतीने समजतं बघा तुम्हाला. मग हे जे अनुभव आहेत ना, हे अनुभव प्रत्येकाचेच असे. हॅलो, हे बऱ्याच अंशी समजतंय. बोला सर. हॅलो. मॅडम, आता हे जे असं त्या ठिकाणी त्यांच्या लोकांच्या मनामध्ये असं जे काही निर्माण होतं, हे पूर्वग्रह दूषित त्यांचं मन असल्यामुळे होतंय. पूर्वग्रह दूषित पण असू शकेल किंवा बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो बघा की टीव्हीवर एखादी सिरियल आली, बरोबर आहे, त्याच्यात बऱ्याच वेळेला सासू सून वाईट दाखवली जाते किंवा
उदाहरण म्हणून मी फक्त सांगतेय. टिळा ओढलेला काय दाखवला जातो? खलनायक दाखवला जातो. हम्म. मोरे सर आपले मोरे, विठ्ठल मोरे सर. हम्म. टिळा ओढलेला माणूस खलनायक दाखवला जातो. हे स्पेसिफिक तुम्ही अनुभव घेतलाय का? हो हो, ऐकलंय. हा. हो. मी मुद्दाम हे विचारायला लागले. मारुती सर आहेत जॉईन? हा, बघा दीपक सर जॉईन आहेत का? ते उपस्थित असतील तर तुम्ही लगेच उत्तर द्या ना, दीपक किंवा मारुतीराव. बोला ना, आहे मी मग. हा, हे स्पेसिफिक मी का विचारतीये माहितीये का? हे आपल्यासाठी केलेले चुकीचे इन्स्टॉलेशन्स असतात. ही उदाहरणं सांगण्यापाठीमागचं कारण असं आहे की आपल्याला बऱ्याच वेळेला असं दाखवलं जातं की टिळा ओढलेला खलनायक आहे आणि मग बरेचसे अजेंडे त्याच्या पाठीमागं मांडलेले असतात. तर हे असं का? कारण आपल्याला आता हा मुद्दा सामाजिक त्याचा लागू पडतो, तिथं जास्त मी बोलत नाही, पण हा याच पद्धतीनं आपल्याकडं काही गोष्टी अशा रुजवल्या जातात. त्यामुळं पाहताना जे तुम्हाला शिकवलंय त्याच्यापेक्षा तो दृष्टिकोन सोडून दुसऱ्या दृष्टिकोनातून बघा, जग बघायला शिका. कानांनी आपण जे ऐकतो तेच खरं आहे का हे निदान व्हॅलिडेट केल्याशिवाय पुढे कुणाकडे हे बोलू नका. हा, कारण या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि आपण जे बघतो ते त्याच पद्धतीनं बघा. की एकच मिनिट. हा, तर हे अजेंडे हे कसे चालतात कारण याचं सांगते. आता जसं वुंट म्हणतात की एखादी गोष्ट किंवा मन, जेव्हा एखादा अनुभव असतो तो छोट्या छोट्या घटकांनी बनलेला असतो. जसं माणसाने घेतलेले अनुभव, त्याच्यामध्ये त्याच्या भावना आहेत, संवेदना आहेत, जे काही ज्याच्याद्वारे तो ग्रास करतो त्यातनं एक त्याचा अनुभव तयार होतो, एक इमेज तयार होते डोळ्यात बघण्यासारखी, किंवा काही फिलिंग्स तयार होतात, किंवा काही ऐकलेल्या गोष्टी आहेत त्या कानांनी सतत सतत ऐकल्यामुळे त्या खऱ्या वाटायला लागतात. अशा पण काही गोष्टी आहेत. हा, ह्याच्या पाठीमागं अजून थोड्या वेळाने एक पुढच्या 2 मिनिटात मी सांगेन की ह्याचं कारण काय आहे ते. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मुख्य घटक काय आहेत बघा. वुंट काय म्हणतात की जाणीवेच्या किंवा मानवी अनुभवाचे 3 मुख्य घटक त्यांनी सांगितलेत. की मानवी मन जे आहे किंवा ते अनुभव कसं करतं, तर एकतर 5 घटक आहेत त्याच्यामध्ये. आपण डोळ्यांनी बघतो, कानांनी ऐकतो, नाकांनी वास घेतो, अजून एक आहे त्यातला घटक स्पर्श ज्ञान होतं. असे 5 घटक आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये इथं 3 दिलेले आहेत बघा. संवेदना आहे, प्रतिमा आहे आणि भावना आहे. या पद्धतीनं सगळ्या गोष्टी आत घेतल्या जातात. ठीक आहे. आणि मग आता त्यांनी एक आत्मनिरीक्षण पद्धती सांगितली. हे विचारण्यापाठीमागं उद्देश सांगते. आता ओपन करते. जेव्हा एखादी गोष्ट अशी मेन्शन केली जाते छोट्या छोट्या रील्स मधून, किंवा काही गोष्टी मेन्शन केल्या जातात, जसं मी म्हटलं की बॉस इज ऑलवेज राईट किंवा बॉस गधा आहे, हे फॉर एक्झाम्पल म्हणून जे मी का घेतलं माहितीये का, आपल्या घरी जर काही गोष्टी तशा नसल्या तरी आपलं मन काय करतं माहितीये का, त्या पद्धतीनं विचार करायला लागतं बऱ्याच वेळेला, आणि अनकॉन्शियसला अशा गोष्टी स्टोअर राहतात की नाही आपले बॉस असे वागतात म्हणजे ते असेच आहेत. समजा एखादी व्यक्ती तुमच्यावर आज जर येऊन ओरडतीये, तर तिच्या काही त्याच्या पाठीमागं काही पैलू असू शकतात ना, त्यांचे स्वतःचे काही क्रिटिकल इश्यूज असू शकतात, त्यामुळे ते चिडचिड करू शकतात किंवा येऊन ओरडू शकतात. याचा अर्थ असा नाही का ना की ते प्रत्येक वेळेला बॉस इज ऑलवेज किंवा बॉस गधा हे जे म्हणतो ते. त्यामुळं या पद्धतीनं फक्त जग बघू नका.
हा, हे याचं खूप महत्वाचं कारण, कारण अनकॉन्शियसला जर हे सगळं स्टोअर झालं तर खूप भयंकर गोष्टी घडू शकतात, हे लक्षात ठेव. त्यामुळं वेळोवेळी वेळोवेळी ना आत्मपरीक्षण करायला शिका, की मी बघताना एखादी गोष्ट कशी बघतो. उदाहरणार्थ, मला दीपक सरांनी परवा एक प्रश्न विचारला होता की मॅडम सतत चिंता वाटते दुसऱ्या दिवसाची. बरोबर सर, तुम्ही एक जर्नल लिहायला सुरू करा की मला जर दुसऱ्या दिवसाची चिंता वाटते तर मी आज माझ्या फॅमिलीला काय काय प्रोव्हाइड करतो, लिहून काढा. आणि जर कंटिन्युअस तुम्ही एक 30 दिवस लिहिलं ना की तुमच्या मनाला रिलीफ मिळेल आणि मग तुम्ही अजून पुढे काय करायचं ह्या गोष्टींवरती फोकस करू शकाल. एक जर्नल लिहायची पद्धत आहे. ती जर्नल ज्या वेळेला लिहितो ना आपण, तर त्याचं रिझन असं असतं, त्या गोष्टी जेव्हा हाताखालून जातात त्यावेळेला आपल्या ब्रेनमध्ये पण फिक्स होतात. त्यामुळे चिंतेची जागा तुम्ही केलेल्या चांगली जी कामं आहेत त्या कामांनी घेतली जाईल आणि तुमच्या चिंता कमी व्हायला सुरू होतील. आणि याचाच उपयोग कुठं होईल माहितीये का, तुमचं मन जे आहे ते निगेटिव्ह कडे फोकस करण्यापेक्षा पॉझिटिव्ह गोष्टींचा सतत विचार करत राहील. नाही, आज मी माझ्या मुलांसाठी किंवा आज मी माझ्या पत्नीसाठी, माझ्या आई वडिलांसाठी या गोष्टी केलेत आणि उद्या मी अजून काही प्लॅन्स आहेत ते पण एक्झिक्यूट करणार आहे. तुम्ही रेडी आहात त्याच्यासाठी. लक्षात आलं? आपण बऱ्याच वेळेला बाहेरचे प्रॉब्लेम्स आपले म्हणून घरात घेऊन येतो आणि बऱ्याच वेळेला हे उलगडून सांगितलं कारण याच गोष्टी नंतर कॉम्प्लेक्स होत जातात आणि 8-10 वर्षांनी मग तो एक ब्लास्ट होतो, जो मग असा का झाला असं वाटतं. त्याच्यानंतरची जी एक पद्धत मांडली आहे रचनावादामध्ये विल्यम वुंटनी, ते म्हणतात की आत्मनिरीक्षण पद्धती आहे. तर रचनावादाचा अभ्यास करण्यासाठी जी पद्धत मांडली आहे त्यात त्यांनी काय सांगितलंय की व्यक्तीला स्वतःच्या मानसिक प्रक्रियेचं अत्यंत बारकाईनं निरीक्षण करून त्याचं वर्णन करण्यास सांगितलं जातं. आता त्या ज्या मानसिक प्रक्रिया आहेत, म्हणजेच उदाहरण, एखादी वस्तू पाहिल्यावर मनात नेमके काय विचार किंवा भावना येतात. उदाहरणार्थ, आता तुमच्या समोर जी काय वस्तू असेल, एखादा ग्लास असेल, तुम्ही पाणी प्यायला ठेवला असेल किंवा आता तुम्ही लॅपटॉप घेऊन बसलाय, हातात सोबत पेन असेल किंवा पुस्तक असेल, त्याला थोडंसं टच करा, स्पर्श करा आणि थोडंसं बघा की तुम्हाला काय वाटतं. आणि मग तुमच्या लक्षात येईल की आपण जे बिहेवियर करतो त्याच्यामध्ये काही आधीच गोष्टी स्टोअर असतात, बघितलेल्या असतात किंवा स्पर्शज्ञान आधीच झालेलं असतंय आपलं, किंवा काही गोष्टींमुळे जर मनात काही भावना निर्माण झाल्या आणि त्या जर विकृत असतील किंवा चांगल्या असतील तर त्या दोन्ही पद्धतीने स्टोअर होतात. आणि मग आपण ज्या आधी म्हणजे गोष्टी बघितलेल्या आहेत, उदाहरणार्थ त्याला आपण फोटो म्हणूया किंवा कुठली पण गोष्ट आहे ती तुमच्या नजरेसमोर येते बघा, ती प्रत्येक गोष्ट, त्यातनच मग आपल्या भावना निर्माण होतात, असं त्यांचं मत. ठीक आहे. मेडिटेशन एक आत्मनिरीक्षणाचा एक भाग असू शकते का? म्हणजे दीपक सर का? विलास सर, मेडिटेशन हा आत्मनिरीक्षणाचाच भाग आहे, कारण कॉन्शियस व्हायला ना मेडिटेशन खूप चांगलं काम करतं. कारण कॉन्शियस होणं म्हणजे काय विलास सर, पहिलं समजून घ्या. ठीक आहे. उदाहरणार्थ, आपण एखाद्या वस्तूला ज्या वेळेला हात लावतो ना त्यावेळेस जे स्पर्श ज्ञान होतं आपल्याला, ठीक आहे, ते आज संध्याकाळी झोपताना किंवा आसपास तुम्ही आता नको या टायमिंगला, कारण तुम्हाला ते कॉन्शियसनेस यायला थोडासा प्रॅक्टिसची गरज असते. तुम्ही कुठल्याही गोष्टीला हात लावल्यानंतर तुम्हाला काय फील होतं आणि कुठल्या पद्धतीची जाणीव होते
हे समजून घ्या पहिल्यांदा. उदाहरणार्थ, आता माझ्या आसपास पुस्तक आहे किंवा कीबोर्ड आहे, तो टच केल्यानंतर मला काय भाव उत्पन्न होतात, मी तेवढा जागरूक आहे का त्याच्याकडे बघायला, या कॉन्शियसनेसला ज्या वेळेला तुम्ही येताय ना, त्यावेळेला मग तुम्ही स्वतःच्या भावना कॉन्शियसली अनुभवू शकताय. उदाहरण म्हणून सांगते मी. जेव्हा ऑफिस मधनं येत आहे ना, आता सगळेच तुम्ही तुमच्या माझ्या सकट सगळे जेव्हा आपण ऑफिस मधून येतो त्यावेळेला तुम्ही एक बारकाईनं लक्षात ठेवायचं, जर ऑफिसमध्ये काही झालेलं असेल ना, तर बऱ्याच वेळेला आपली चिडचिड होते, भले तो प्रश्न तुमच्या डोक्यात नसेल तरी. हे होतं का बघा. किंवा आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली असेल तर आपली विनाकारण चिडचिड होते आणि आपल्याला पण बऱ्याच वेळेला लक्षात येत नाही की आपण हे का करतोय. मग काय होतंय, आणि अशाच वेळेला मग तोंडातून चुकीचे शब्द जातात आणि भांडण विकोपाला जातं आणि मग तिचा गैरसमज होतो. आणि मग त्याच्यानंतर तुम्हालाही माहिती असतं की तुमचीही चूक नाही आणि त्याचीही चूक नाही, पण भांडण विकोपाला गेल्यामुळे समोरच्याचाही म्हणजे काय सुटतो, समोरच्याचंही हे सुटलेलं असतं, त्याच्यावरचं नियंत्रण सुटलेलं असतं आणि अनावधानानं तुमच्याही स्वतःवरचं नियंत्रण सुटतं. त्याऐवजी जर वेळीच तुमच्या हे लक्षात आलं की हा ऑफिस मधला स्ट्रेस आहे किंवा ऑफिस मधलं काहीतरी आहे जे बॅकला माझ्या काम करतंय, तो प्रश्न तेव्हाच सुटणारा नसतो, पण तरी पण आपल्याला कसं वाटत असतं, ते आतल्यात खात असते एखादी गोष्ट, त्यामुळे मग ते काय होतं, सतत त्याच पद्धतीने बाहेर येत असतं. विनाकारण आपल्याला कुणी काही विचारलं तरी डोकं किंवा मन त्याच विचारत असतं आणि समोरचा काय विचारतोय हे इकडे लक्ष नसतं. तर एक्झाम्पल आहे का बघा, उदाहरण जर दिलं ना तर बाकीच्यांना कळ. असं कुणाचं झालंय का की किंवा होतं का की उगाच तर ते तसंच घेऊन येतो घरी आणि मग ते त्याच विचारात आपण असतो कदाचित कधी कधी. स्विच करून यायला पाहिजे ते आपल्याला, म्हणजे ते काम ऑफिसचं तिथं सोडून यायला पाहिजे असं. आता याच्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला आज मध्ये फोकस करावा लागेल. आज मध्ये फोकस करायला किंवा प्रेझेंट मध्ये फोकस करायसाठी तुम्हाला घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी घ्यायला लागेल. मग तुम्ही म्हणाल मॅडम आता हे तर सगळं आमचं झालंय, अर्ध आयुष्य झालंय. असू दे, अर्ध आयुष्य झालंय म्हणजे याचा अर्थ सगळं काही झालेलं नाही. आज पण बऱ्याचशा गोष्टी आपण बदलू शकतो, आता सुद्धा. म्हणून मी तुम्हाला सोपी गोष्ट सांगितली होती की स्वतःचं एक FPC करून घ्या. मी तेवढ्यासाठीच तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं आणि मी तेव्हा पण कळकळून सांगितलं होतं. अजून पण ती प्रोसिजर तुम्हाला आठवत असेल तर ती स्वतःबरोबर करून घ्या. त्या गोष्टींमुळे तुम्हाला बराच रिलीफ मिळेल. नाही तर मला ऑफिसला येऊन भेटा, जर तुमचे काही तसे इश्यूज असतील तर आपण ते सॉर्ट आउट करून घेऊ. ठीक आहे. आता मी हे एवढं उलगडून सांगितलं, त्याच्या पाठीमागे रिझन आपला अनकॉन्शियस असतो. अनकॉन्शियस बऱ्याच पद्धतीनं काम करत असतो आणि मग बऱ्याच वेळेला माहीत नसताना सुद्धा मग आपण चुकीचं बोलतो किंवा चुकीचे शब्द आपल्याकडनं बाहेर पडतात किंवा चुकीचं बोललं जातं जे तुमच्या डोक्यातही नसतात गोष्टी. आणि मग समोरच्याला समजत नाही, अरे मी तर काही चुकीचं बोललो नाही, मग बाबा मला असे का म्हणाले किंवा मला आजोबा का ओरडले किंवा मला आई अशीच का म्हणाली. किंवा ऑफिसमधले सोबत असतील तर अरे आज माधुरी मॅडम मला असं किंवा माधुरी असं का म्हणाली मला, किंवा साधना मला आजच असं का म्हणाली किंवा असं का झालं. असं बऱ्याच वेळेला होतं, आज हिचं काहीतरी बिनसलंय वाटतं. हे समोरच्याला कळतं, पण तुमच्या लक्षात जेव्हा येतं ना त्याला जागरूकता म्हणतात. विलास सर कॉन्सेप्ट थोडीशी क्लिअर झाली का बघा. मी जे आता मुद्दाम सांगितलं ते दुसऱ्याला समजतं की त्याचं काहीतरी बिनसलंय, हे जेव्हा आपल्याला समजतं ना त्याला कॉन्शियसनेस म्हणतात.
आपल्या स्वतःच्या बाबतीत ज्या वेळेला जर आपल्याला काय बिनसलेलं कळतं ना, त्यावेळेला त्याला कॉन्शियसनेस म्हणतात. हा? उद्या एक काम Okay. करा, सकाळी सगळे जेव्हा ब्रश करतो ना आपण, त्यावेळेला ब्रश करताना आरशासमोर उभं राहा आणि आरशासमोर उभं राहून ब्रश करा. ठीक आहे. आणि ब्रश करताना टायमिंग लावायचं आणि सगळ्या बाजूनी दात घासायचे, वरून खालून पाठीमागून आणि पुढून. हा, जीभ पण घासायची आणि ती जीभ घासल्यानंतर जेवढा वेळ लागतो ना, तो वेळ सेव्ह करून ठेवा किंवा म्हणजे समजून घ्या स्वतःच की मला बाबा 1.5 मिनिट लागला किंवा 2 मिनिट, आणि मग विचार करा की रोज तुम्ही याच पद्धतीने ब्रश करता का. जर कॉन्शियस राहून आपण ब्रश करत असलो, जर कॉन्शियस राहून आपण काही कामं करत असलो ना, तर ती खूप वेळेच्या आधी होतात. आणि दीपक सर, जेव्हा आपण कॉन्शियस असतो त्यावेळेला बऱ्यापैकी आपण आपल्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेतलेली असते. बरोबर. प्रेझेंट मध्ये जगतो. प्रेझेंट मध्ये आणि हा, लक्षात आलं. ज्या गोष्टी आत्ता सुरू आहेत ना, फक्त तिकडं फोकस, बाकीचं सगळं डोक्यातून जे काढायचं म्हणतो ना, ते निघत का नाही, कारण आपण कॉन्शियस नसतो तेव्हा. बऱ्याचशा गोष्टी आपल्या पाठीमागे काम करत असतात. असं का झालं, तसं का झालं, बऱ्याच वेळेस असं होतं मॅडम, बऱ्याच वेळेस असं होतं. आणि जेव्हा तुम्ही कॉन्शियस व्हाल ना, तुमच्या सगळ्या अडचणी निघून जातील. बरोबर. तुम्ही आनंदी राहायला लागाल आणि ऑटोमॅटिक आनंदी राहायला लागल्यानंतर चांगले हार्मोन्स सिक्रेट होतात शरीरात, आणि मग त्या हिशोबाने तुमचं स्वास्थ्य चांगलं राहायला लागतं. आणि हा ग्राफ आहे. हा, स्वास्थ्य चांगलं राहायला लागलं की आपोआप नाती चांगली होतात, नाती चांगली व्हायला लागली की पैसा आपोआप येतो. आणि सायमल्टेनियसली एकामेकाला कनेक्ट असतो, हे लक्षात ठेवा नेहमी. हा, तुम्ही एखाद्या घरात बघितलं असेल, पैशाची अडचण असेल तर हेल्थ पण खराब असते, नाती पण खराब असतात. आणि एखाद्या घरात नाती चांगली असतील तर तिथे पैसाही असतो आणि शरीरही चांगलं असतं प्रत्येकाचं. ह्याच्याबद्दल माझी पण इच्छा आहे आणि सोबत तुमची सगळ्यांची पण इच्छा आहे, तर आपण एक छोटंसं सेशन योग विद्याधाममध्ये खास एक करू. आपण काय प्लॅन करू शकतो अशा पद्धतीनं. ठीक आहे, हो, नक्की. आपण पुढे घेऊया. आता हे सत्र आहे ते जरा लवकरात लवकर व्हावं अशी अपेक्षा आहे जरा, कारण आधी ह्याच्या आधी गेल्या वेळेला पण आपली चर्चा झाली होती, त्यावरती कार्यवाही काही झालं. हा, करू सर, आपण नक्की करू. थोडक्यात काय आहे बघा, रचनावाद काय आहे, तर मानवी मन जे बनलेलं आहे ना, तर त्याचे घटक कोणते हे शोधण्याचा पहिला वैज्ञानिक प्रयत्न जो केला तो वुंट यांनी केला थोडक्यात. आणि त्यांचे एक विद्यार्थी होते, एडवर्ड टिंचर म्हणून. त्यांनी याला रचनावाद असं नाव दिलंय किंवा नामकरण केलं. आणि त्यांचा ऍक्च्युली मनाची रचना म्हणजे काय, हाच अभ्यासाचा मुख्य बिंदू असल्यामुळे त्यांनी त्याला रचनावाद असं नाव दिलं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, पुढचा पॉइंट आहे कार्यवाद. ठीक आहे, आपण लवकरात लवकर सिलेबस पण कव्हर करू आणि त्याच्यानंतर एखादं सेशन आपण नक्की घेऊ, जेणेकरून सगळ्यांचा फायदा होईल. कार्यवाद. आता कार्यवाद काय सांगतो बघा, कार्यवादाची निर्मिती केली किंवा कार्यवाद पहिल्यांदा ज्यांनी मांडला ते विल्यम जेम्स. त्यांचा कार्यकाल 1842 पासून 1910 पर्यंत. आता अमेरिकेतील मानसशास्त्राचा पहिला महत्वाचा संप्रदाय कार्यवाद असा मानला जातो. आता त्यांनी काय सांगितले बघा, जसं विल्यम वुंट यांनी मनाची रचना किंवा माइंडचं स्ट्रक्चर याच्यावरती जोर दिला होता किंवा त्याला शास्त्र असं म्हणून सांगितलं होतं, तर जेम्स काय म्हणतात की त्यांनी मनाच्या रचनेसोबत कार्यावर भर दिला जास्त, की मन काम कसं करतं, जसं ते का करतं, कसं करतं, त्याचं ते कुठं आहे, हे सगळं जेम्स सांगतात. आता थोडक्यात ते काय म्हणतात की वुंट, किंवा सोप्या भाषेत वुंट जर असं म्हणत असतील की मन कशानं बनलंय, तर जेम्स त्याला प्रतिप्रश्न करतात की मन नेमकं काय करतं अशा पद्धतीने. ठीक आहे, किंवा ते कसं वागतं, ते कुठं आहे, याच पद्धतीने बरेचसे प्रश्न.
आता कार्यवादाचे मुख्य पैलू काय आहेत बघा. मुळातच वुंट आहे, जेम्स आहेत, विल्यम जेम्स जे आहेत ते डार्विनच्या विचारांनी फार प्रभाव म्हणजे विचारांचा प्रभाव जास्त होता त्यांच्यावरती. ठीक आहे. आता त्यांच्या मते काय आहे की मानवी मन आणि वर्तन आपल्याला पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी आणि जिवंत राहण्यासाठी मदत करतात, असं जेम्स यांचं मत आहे. आणि मानसिक प्रक्रियांचा मुख्य उद्देश मानवाचं अस्तित्व टिकवून ठेवणं हा असतो, असं म्हटलंय त्यांनी. आता ह्याच्या पाठीमागं कुणाला कारण माहितीये का बघा, की त्यांनी असं का म्हटलं असेल. मानसिक प्रक्रियांचा मुख्य उद्देश मानवाचं अस्तित्व टिकवून ठेवणं हा आहे. असं उत्तर मी आधी पण दिलंय, अजून तुम्हाला काही आठवते का? आठवत असेल तर मानवी प्रक्रियेचा उद्देश असं म्हणाल का काय? मानसिक प्रक्रिया ज्या होतात ना सगळ्या, मानसिक प्रक्रियेचा उद्देश, त्याचा मुख्य उद्देश जो आहे तो उद्देश मानवाचं अस्तित्व टिकवून ठेवणं हा असतो, असं म्हटलं जातं किंवा जेम्स असं म्हणतात. तर याच्या पाठीमागं काही कारण असू शकतं का, किंवा काही कारण आहे का, आणि असेल तर ते माहित आहे का? समाजप्रिय प्राणी आहे, समाजाशिवाय तो राहू शकत नाही, किंवा पर्यावरणाशी मिळतं जुळतं त्याला करता येतं. म्हणजे पर्यावरणाची जी काय हे आहे त्या संदर्भातही थोडं हे होतं. त्यामुळं घाल की तुला पाहिजे दोन्ही वेळी. हा, 10 मिनिट कर. ठीक आहे. अजून कोणी आहे? जेवढ्या काही मानसिक प्रक्रियेचा उद्देश, मानसिक प्रक्रिया म्हणजे नेमकं काय म्हणायचं? मानसिक प्रक्रिया म्हणजे उदाहरणार्थ सांगते, आपण जे काही विचार करतो किंवा भावनांची गुंतागुंत असते किंवा जे समायोजन साधतो, म्हणतो ना आजूबाजूच्या परिस्थितीशी समायोजन साधून मग किंवा भावनांचं व्यवस्थापन करतो, ह्या सगळ्या मानसिक प्रक्रिया झाल्या. हा, अशा पद्धतीने जर काही म्हणजे इच्छुक असेल किंवा कोणाला काही माहिती असेल तर फक्त हे उलगडायचा उद्देश एवढाच की काही गोष्टी सायकोलॉजी मधले जे काही शब्द आहेत ते शब्द जर थोडेसे उलगडून सांगितले तर ते जास्त समजतात, एवढाच. टीचर, आमच्या स्कूलमध्ये किंवा आपल्या लाईफमध्ये पण म्हणजे एखादी घटना आता माझ्या आयुष्यात घडली, तर ती का घडली, किंवा मी एखादं वर्ड्स आता वापरणार आहे किंवा मी काहीतरी बोलणार आहे, तर आपण बोललो तर त्या गोष्टीचा परिणाम म्हणजे चांगला होणार किंवा वाईट होणार, पण परिणाम नक्की होणार. नेहमी स्टुडंट्सना पण तसं सांगत असतो, तुम्ही जे काही अभ्यास कराल तर त्याचा एकतर मोबाईल जास्त वापरला एकतर त्याचा चांगला परिणाम होणार किंवा वाईट होणार, पण परिणाम हा होणारच. तुम्ही जो विचार करताय म्हणजे एखाद्या पर्सनल बद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल, किंवा आता आम्ही MA योगशास्त्र करावलंय, याचा मला म्हणजे तिथं आम्ही एक्झामला गेलो होतो त्यावेळी ते पण म्हटले की तुम्हाला काही ह्याच्यावर नोकरी मिळणार नाही, काय नाही, तरी आम्ही ते करत आहोत. त्यांना आम्ही असं म्हटलं, MA योग तुम्ही केला तर तुम्हाला काय नोकरीची काही शाश्वती नाही, तुमचं असं झालंय, वय झालंय, तुमचे जॉब ऑलरेडी आहेत, तरी तुम्ही करायला लागलाय, हे असं एकटे बोलून पण दाखवले आम्हाला. तर ना मी तर एवढंच म्हटलं, मी योग करायला लागले पण त्याचा काहीतरी परिणाम, म्हणजे तेच डोक्यात घेऊन मग आम्ही अभ्यास करायचं बंद केलं असं पण होणार नाही. तेच डोक्यात घेऊन आम्ही लेक्चर अटेंड न करणं हे होणार. जसं आता वाली सर किंवा खंदार सर ओरडले किंवा त्यांची जी भूमिका आहे आमच्या बाबतीत, म्हणजे एवढ्या वयात रिटायर झाले तर एवढ्या पोटतिडकीनं शिकवणारी व्यक्ती नसतेच, करत पण नाही, त्यांना काही गरज पण नाहीये. पण हे मग त्यांनी असं का म्हटले, किंवा आमचे काही पर्सनल प्रॉब्लेम्स असतील की जॉब करत करत आम्ही हे करालोय, मग आता असा विचार नाही करत की तो माणूस आम्हाला असं निगेटिव्ह बोलला किंवा हे दोघं एवढं पॉझिटिव्ह धडपडा लागले, एवढे आम्ही लेक्चर हे करालोय, असं कन्फ्युज होण्याच्या पलीकडचं होऊन जातं एकदा. पण नाही, मला करायचंय ना MA तर मी करणारच. ती घटना कशीही घडू दे, म्हणजे प्लस मायनस दोन्ही बाजू विचार करणार. नाही, आता आपण घेतलं ना ऍडमिशन, मारले ना विहिरीत उडी, चला आपण ते कडेला नेऊया, ह्या गोष्टी चालू असतात म्हणजे माइंड मध्ये. पण ते नाही,
कोणाचं काय मत असेल ते आता एक व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली एक आहे की कुणीही मत मांडू शकतो, कसं कुणाबद्दलही. हा मग म्हणजे त्याचे परिणाम होत असतात आपल्याला. असं म्हणायचंय का बघा, हं. की येणारे विचार, हं. हा काही माहिती साठवलेली आहे त्याच्याशी आपण हे करतो, काय करतो, तुलना करतो की हे बरोबर आहे का ते बरोबर आहे, बरोबर. नाही नाही, मी असा विचार करते की मला जे शिकायचंय त्याचे हक्क मी त्याला का देऊ? म्हणजे तो निगेटिव्ह बोलायचा अधिकार त्यालाही नाही आणि पॉझिटिव्ह बोलायचा अधिकार नाही. मला करायचंय ना. हा म्हणजे आता तुम्ही जे सांगताय ना ते उदाहरण सांगते मी. मानसिक आता जे चाललंय ना, तुम्ही जे बोलताय हं. ठीक आहे, त्यात मानसिक प्रक्रिया कशा कशा होतात बघा. हं. तुम्ही विचार करताय, बरोबर आहे, हो. तुम्ही काहीतरी संवेदनेनं आत घेतलंय. हं. हा म्हणजे उदाहरणार्थ 5 ज्ञानेंद्रियांमार्फत समजा कानाने ऐकलंय. अच्छा. हा ठीक आहे, तुमच्या मेंदूनं काहीतरी साठवलंय आणि मग तुम्ही काहीतरी निर्णय घेतला. ही एक प्रोसेस असते, मानसिक प्रक्रिया म्हणतो याला. हं. हे या पद्धतीनं घ्या. म्हणजे हं. मानसिक प्रक्रिया जर अगदी समजून घ्यायचं असेल तर या पद्धतीनं. मग तुम्ही छोटी छोटी कुठलीही उदाहरणं त्याच्यात मध्ये घेऊ शकता. मग त्याच्यात विचार प्रक्रिया असेल, तुमची समस्या निराकरण असेल एखादं, ठीक आहे, हे असं घ्या, अशा पद्धतीनं म्हणते मी. हा मग ह्या मानसिक प्रक्रिया झाल्या पाहिजेत, नाही झाल्या पाहिजेत. मी एक फक्त प्रश्न टाकला तुम्हाला की मानसिक प्रक्रियांचा मुख्य उद्देश मानवाचं अस्तित्व टिकवून ठेवणं हा असतो, असं जर म्हटलं जातं तर याचं कारण काय, तुम्ही सांगू शकतील काय? आता याच्यात मानवी प्रक्रियेचा उद्देश जो आहे हा त्याचा उद्देश हा स्वतःच अस्तित्व टिकवून ठेवणे असं होईल. ते मानवाचा म्हणजे म्हणजे सार्वजनिक मानवाचा उद्देश टिकवून ठेवणं असं का मला वाटत नाही. तो काय आहे आजचा आता ह्याच्या आधीचे पण अनेक उदाहरणं आहेत आणि आजचं उदाहरण जे ट्रम्पने जे काही युद्ध लादलेलं आहे, त्याच्या मनात जे काही प्रक्रिया घडल्या त्याच्यात आणि त्याने जे काही सगळं घडवून आणलेलं आहे आणि आधी पण आणि आता पण घडवून आणतोय, त्याच्यात मानवी अस्तित्व टिकवण्याचा उद्देश त्याचे दिसत नाही त्याच्या प्रक्रियेमधलं, त्याच्या मनाच्या. हे स्टेटमेंट थोडस मला मान्य वाटत नाही. ते मग कसं योग्य असेल तर ते सांगा मला. ठीक आहे, याच्यावरती आपण डिस्कशन करू. ठीक आहे, मी फक्त मानसिक प्रक्रिया बऱ्यापैकी समजल्या की नाही, किंवा हे समजलं. लक्षात आलं. ठीक आहे, काही प्रश्न चांगले आहेत, त्यांच्याबद्दल नक्की बोलूया आपण. बऱ्याच वेळेला भले आता जरी नाही डिस्कस झालं तर आपण लास्टला एक छोटंसं हवं तर लेक्चर घेऊ किंवा काही प्लॅन करू, एखादं लेक्चर घेऊन याच्यावरती नक्की बोलू, किंवा क्वेश्चन आन्सर ज्या वेळेला आपण परीक्षेच्या आधी डिस्कस करू त्या विषयाचा डिस्कस करू. ठीक आहे, तर मानसिक प्रक्रिया तरी तुम्हाला समजल्या निदान. ठीक आहे. आता त्याच्यानंतर जे आहे ते चेतनेचा प्रवाह. एक काम छोटस करा. आता जो मी प्रश्न मांडलाय ना की मानसिक प्रक्रियांचा मुख्य उद्देश मानवाचं अस्तित्व टिकवून ठेवणे हा असतो, असं जे मांडलंय जेम्सनी, त्याच्यासाठी हवं तर नेटवरती सर्च करा की मानसिक प्रक्रियांचा उद्देश असा आहे का, किंवा तो कुठल्या पद्धतीनं असतो, म्हणजे तुमच्या लक्षात येतील काही गोष्टी. ठीक आहे, थोडस इंटरनेटवरती सर्च करा. आता त्याच्यानंतरच आहे चेतनेचा प्रवाह. रचनावादी मांडायचे की मनाचे तुकडे करता येतात, म्हणजेच वुंट मानायचे. आणि जेम्स यांनी हा विचार नाकारला आणि त्यांनी काय सांगितलं, आपली जाणीव किंवा विचार हे एखाद्या अखंड वाहणाऱ्या प्रवाहासारखे असतात. विचार कधीही स्थिर नसतात आणि ते सतत बदलत असतात. आता थोडस पुस्तकात जे दिलेलं आहे ते थोडस स्टेटमेंट बिल्डिंग जे आहे ते थोडस काय म्हणतो, कॉम्प्लिकेट असं म्हणणार नाही मी, पण इथं मी जे तुम्हाला मांडून दिलं ना स्क्रीनवर ते थोडंसं सुटसुटीत मुद्दाम करून दिलंय, जेणेकरून थोडं सुटसुटीत केलं की ते विचार करायला सोपं जातं. त्यामुळं जेम्स काय म्हणतात की विचार हे स्थिरावस्थेत नसतात, ते सतत बदलत असतात आणि ते नेहमी सुरूच राहतात. आता त्याच्यानंतर बघा उपयोगितावाद. आता एक मिनिट, कार्यवादाचे पैलू लिहिताना जेम्सनी जो कार्यवाद मांडलाय तो त्यांनी इथे तुमच्या पुस्तकात जे दिलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही मांडू शकता,
किंवा इकडे जसं मांडलंय तसं मांडू शकता. फक्त जेम्स यांचं मत असं होतं की मन हे जे आहे ते असं का, मी ह्या 2 सेंटेन्सवरती भर टाका आणि लिहा. जसं रचनावाद काय सांगतो की मन कशानं बनलेलं आहे, आणि कार्यवाद सांगतो की मन नेमकं काय करतं आणि ते तसं का वागतं. मग त्यांनी मनावर बराचसा भर देऊन सांगितलंय की मग मन विचारधारा सुरू राहते सतत, मनातले विचार स्थिर नसतात, अशा पद्धतीनं त्यांनी मांडलेलं आहे. आता त्याच्यानंतरचा त्यांचा तिसरा पैलू उपयोगी. आता कार्यवादाचा दृष्टिकोनच काय आहे की एखादी मानसिक प्रक्रिया किंवा वर्तन आपल्याला दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरत असेल तर तिचा अभ्यास महत्वाचा आहे. यामुळेच मानसशास्त्राचा वापर शिक्षण, बालमानसशास्त्र आणि औद्योगिक क्षेत्रात सुरू झाला. आता मानसिक प्रक्रिया किंवा वर्तन म्हटलंय. मानसिक प्रक्रिया किंवा वर्तन म्हणजे जसं मगाशी दीपा मॅडम सांगत होत्या ना, त्यावेळेला ते जे सगळं काही सांगत होते ती एक प्रक्रिया होती. त्यांनी काय ऐकलं, काय मेंदूत साठवलं, काय निर्णय घेतला आणि किंवा काय विचार करत होत्या, हे सगळी एक मानसिक प्रक्रिया झाली. आणि मग ते समोर दाखवणं म्हणजेच वर्तन करणं. आता हा सगळा कार्यवादाचा दृष्टिकोन होता. त्याच्यानंतरचा आहे, तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का बघा, मानसशास्त्राचा वापर आता 11वी-12वीलाच, 11वी BA मला वाटते, BA 11वीलाच ह्याचं पुस्तक आहे सायकोलॉजीचं. इतर स्ट्रीमला अजून सायकोलॉजी सुरू झाली, मला डिटेल माहिती आहे, पण इतर स्ट्रीमला सायकोलॉजी नाहीये. मला वाटते 11वी-12वीला सायन्सला तो म्हणजे अल्टरनेटिव्ह सब्जेक्ट म्हणून कदाचित, मॅथ्सला का बायोला वाटतं, तुम्ही बायोलॉजी सोडू शकता आणि सायकोलॉजी का समाजशास्त्राचा कुठला तरी विषय आहे. तर माझ्या मते तुमच्या घरी जेवढे कोणी आहेत त्यांना बिहेवियरल स्टडी जो आहे त्याचं एखादं पुस्तक घरी नेऊन ठेवा. तुमच्या घरी मुलं असतील, स्पेसिफिक माधुरी मॅडमांना मी हे सांगेन, कारण त्यांनी बऱ्याच वेळेला एक्सप्लेन करताना सांगितलं की त्यांना 2 मुलं आहेत. तसं आता दीपक सरांच्या, विलास सरांच्या घरी कोण कोण आहे बघा. जर मुलं असतील आणि ती 10वी नंतरची असतील तर त्यांना सायकोलॉजी वाचायला नक्की द्या. सायकोलॉजीचे छोटे छोटे गोष्टी सांगत जा, म्हणजे ते चिडचिड करताना ना स्वतः विचार करतील. लहान मुलांना घरात फक्त एक प्रश्न विचारा, किंवा मी पहिल्याच दिवशी पहिला प्रश्न तुम्हाला सांगितला होता, मला जे असं वाटतंय ते का वाटतंय, असं काय आहे की मी चिडचिड करतोय, असं काय आहे. त्यावेळेला तुम्ही स्वतःच्या स्टेटला येत आहे. दीपक सर हा प्रश्न स्वतःला नेहमी विचारायचा, विलास सर घरी आल्यानंतर हा प्रश्न विचारायचा, जर मी चिडत असेल तर असं काय आहे मी चिडतोय, त्याचं उत्तर आपण तुम्हाला मिळून जाईल. हा लक्षात ठेवा, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. जो तुम्ही म्हणताय ना जागरूक कसं व्हायचं, निर्णय आजमध्ये कसं जगायचं, हा प्रश्नाचं उत्तर मिळालं की तुम्ही आजमध्ये जगू शकाल. ठीक आहे. आता मानसशास्त्राचा वापर हळूहळू मग त्याची क्षेत्रांची व्याप्ती वाढायला लागली. जसं शिक्षण क्षेत्रात आलं, औद्योगिक क्षेत्रात आलं, की अजून बऱ्याचशा क्षेत्रात मानसशास्त्र टाकलं गेलं स्ट्रीम मध्ये, बऱ्याच स्ट्रीम मध्ये. आता या कार्यवादाचं महत्व काय बघा. कार्यवादामुळे मानसशास्त्र फक्त प्रयोगशाळेपुरतं मर्यादित न राहता दैनंदिन जीवनात आलं. माणसाच्या किंवा त्याच्या भावना काय असतात, सगळ्या गोष्टींवरती जेम्सनी भर दिला. आणि मग म्हणूनच त्यांना म्हणतात की आधुनिक मानसशास्त्राचा पाया हा त्यांनी कार्यवादाने घातला. ओके. त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट मी मुद्दाम टाकली, आणि हे बऱ्यापैकी सायकोलॉजी शिकवणाऱ्या किंवा सायकोलॉजीचा स्टडी करणाऱ्या लोकांच्या बाबतीत ही गोष्ट नेहमी घडते, की विल्यम जेम्स यांना अमेरिकेचे मानसशास्त्राचे जनक, अमेरिकन मानसशास्त्राचं जरी जनक म्हटलं जातं, तरी त्यांना स्वतःला मात्र मानसशास्त्र हा एक गोंधळलेला विषय आहे असं कधी कधी वाटतं. ठीक आहे, असं बऱ्याच जणांना वाटतं. आता जर पाटील सर उपस्थित असले तर पाटील सरांना मी हा प्रश्न विचारते, सर हा प्रश्न कधी कधी तुमच्या मनात आला का? पाटील सर आहेत काय? हो आहे, बोला की. हा पाटील सर, जसं जेम्स म्हणतात की मानसशास्त्र हा एक गोंधळलेला विषय असं त्यांना कधी कधी वाटायचं. गेले
16 वर्ष तुम्ही या फील्डमध्ये काम करता. कधी असं वाटतं का की किंवा सायकॉलॉजी बद्दल असं कधी होतं का? अरे हा विषय असा कसा? किंवा असं काय? असा कधी प्रश्न येऊन गेला का तुमच्या मनात? नाही, कधीच नाही आला. किंवा सायकॉलॉजी बद्दल तुम्हाला काय वाटतं? सायकोलॉजी बद्दल माणसं समजून घ्यायला सोपी होतात. सोपी होतात. ओके. मी ज्या पद्धतीने सायकॉलॉजीकडे बघते त्या पद्धतीने माझा अनुभव म्हणून मी सांगते की रोज मला नवीन काहीतरी मिळतं आणि रोज हसायला येतं की माणूस असा पण वागू शकतो आणि अशा पण पद्धतीने काही गोष्टी घेऊ शकतो. म्हणजे बऱ्याच वेळेला खूप टोकाच्या भूमिकेना सुद्धा मला हसायला येतं की याचं हे त्याच्या पाठीमागं विचार करायची पद्धत आहे आणि मग त्या हिशोबाने तो हे उत्तर देतो. इथपर्यंत गोष्टी समजतात. बरोबर ना सर? हो हो बरोबर. हा. त्यामुळं बऱ्याच वेळेला असं होतं बऱ्याच जणांचं सायकॉलॉजी शिकवणाऱ्यांचं मी हे खूप लोकांचं ऐकलंय म्हणून मी सरांना फक्त प्रश्न विचारला की बरेच जण म्हणतात जे समोरासमोर जर बसले बरेच जण सायकॉलॉजी वाले तर त्यांच्या एका गमकाचा नमस्कार असं होतं. आपल्यातच बऱ्याच वेळेला ते गोंधळलेले असतात की सायकॉलॉजी अशी कशी असं अशा पद्धतीने. तर हे त्यांचे गमतीशीर वाक्य होत म्हणून मी टाकलं. त्याच्यानंतर आहे पुढचा वर्तनवाद. वर्तनवाद काय सांगतो बघा. जे.बी. वॅटसन यांनी मांडलेला वर्तनवाद, त्याला वर्तनवादाचं जनक म्हटलं जातं. आता जे.बी. वॅटसन काय म्हणतात की मानसशास्त्र फक्त मनाचं किंवा चेतनेचं शास्त्र नाही, त्यांनी वर्तनाचं शास्त्र म्हणून त्याला गणलंय किंवा त्यांनी स्वतः वर्तनाचं शास्त्र असं मानसशास्त्राला म्हटलं गेलं किंवा त्यांचा विचार असा म्हणतो की मानसशास्त्र हे वर्तनाचं शास्त्र आहे. आता त्याचे काही पैलू आहेत आणि मी मुद्दाम थोडीशी उदाहरणं पण दिली. वर्तनवादाची वैशिष्ट्य पहिल्यांदा बघा काय काय आहेत. त्यांचा कार्यकाल पुस्तकात दिलेला आहे, वाचून लिहू शकतात. आता निरीक्षणक्षम वर्तन काय सांगतं बघा. वॅटसन यांच्या मते डोळ्यांना दिसताना ज्याचं मोजमाप करता येतं ते वर्तन. मनात काय चाललेलं आहे यापेक्षा व्यक्ती काय कृती करते याला त्यांनी महत्व दिलं. आता डोळ्यांना काय दिसतं आणि ज्याचं मोजमाप करता येतं तेच वर्तन. या वाक्यावरती कोण बोलणार किंवा कुणाचं काय मत आहे? काय टीचर? वॅटसन यांच्या मते ते काय म्हणतात की डोळ्यांना जे दिसतं त्याचं मोजमाप करता येतं किंवा ज्याचं मोजमाप करता येतं तेच वर्तन होईल असं म्हटलेलं आहे त्यांनी. कसं सांगणार? जर आपण समजा आता स्वयंपाक करताना माझी भाची सारखं येऊन ती करणार असं करत असते. पण आता काल ती पोहे बनवायला गेली आणि शेंगदाणे लगेच तिच्या हाताला ते उडले तेलामुळं. जी तिला आवड होती ना स्वयंपाक करायची, मी दूर बसते. आता ती ते करत नाही. मुलांचं पण असंच असतं की एखादं काहीतरी चांगलं काम केलं तर आम्ही त्यांना लगेच गिफ्ट्स देतो. तर त्यांची इच्छा अशी वाढते की आमचं निबंध स्पर्धेत नंबर आला तर मॅडम गिफ्ट काय देणार? हे ती सतत विचारत राहतात जोपर्यंत आम्ही त्यांना देत नाही. पण समजा एकदा आम्ही नाही दिले तर ती पुढच्या स्पर्धेत भाग घेत नाहीत. येत असून ती भाग घेत नाहीत. म्हणजे काय होतं जर आमिष देणं हे नाही, पण ह्या वयोगटामध्ये एक इच्छा असते 5वी ते 10वी मध्ये की वर्तन त्यांचं कसं चेंज होत जातं बघा, की आम्ही काहीतरी सांगितलं तर त्यांनी ऐकलं पाहिजे. हे टीचर आणि स्टुडंटचं बॉन्डिंग म्हणजे मला अनुभव येतो तो उदाहरण सांगते मी. किंवा घरातलं पण मी तुला काहीतरी खायला देते तर तू हे काम कर. असं आपण मुलांना सांगितलं की हा काहीतरी मिळणार या उद्देशाने केलेली कृती वेगळी असते. आणि मला माझ्यामधली क्रिएटिव्हिटी दाखवायची असेल, एक मुलं काहीच न सांगता मॅडम मी आज काहीतरी बनवून आणले, मी हे छान पेंटिंग केले, अशी पण असतात की त्यांना स्पर्धा नको असते, बक्षीस नको असतं, काहीच नको असतं, पण त्यांना मला काय येतं हे दाखवायचं असतं शाळेच्या स्टेजवर. आणि एक मुलं अशी असतात की आम्ही काय केलं की नाही मग तुम्ही आम्हाला काहीतरी गिफ्ट द्यायलाच पाहिजे. आणि एक अशी असतात तुम्ही मागच्या वेळी दिलं नाही आम्ही आता भागच घेणार नाही. म्हणजे एवढे प्रकार मिळतात ना तिथं एक असे वर्तनाचे की एक मुलगा कसा आहे, एक मुलं असं खूप श्रीमंत सायलेंट असे घरातले असतात की म्हणजे श्रीमंत म्हणजे पैशाने नाही, ज्या घरी असे संस्कारी आहेत ते त्यांचं वर्तन थोडं वेगळं असतं.
पण परिस्थिती फारशी ते कशातच भाग घेत नाहीत पण. का? मागेल तसं ते मिळत असेल हा हेतू असेल. पण त्याच्या विरुद्ध असे अपोझिट काही मुलं असतात, की काहीतरी कमतरता असली तरी त्यांनाच फक्त माया करतात मॅडम. त्याने श्रीमंत आहेत ना म्हणून मॅडम फक्त त्यांनाच माया करतात. असं एखाद्या शिक्षकाबद्दल त्यांचं मत ऑलरेडी तयार झालेलं असतं. मग ते आम्हाला सांगतात, की नाही ते बघा हां, आता हे क्वेशन्स हे काहीतरी आलं ना बक्षीस तिलाच मिळते बघा. हे पण माइंडसेट त्यांचं तयार झालं असते, की मी भाग घेतला तरी माझा नंबर हे काढत नाहीत. ती शिक्षकांची मुलगी आहे ना मग तिलाच नंबर देणार. आणि असं होत असतं सर्रास स्कूलमध्ये, की ते थोडीशी पार्सॅलिटी हे ते. मुलांचे माइंडसेट इतक्या विचित्राने वेगवेगळ्या पद्धतीचे झालेले असतात. आणि प्रत्येकाला समजून घेऊन त्याला न्याय देणं हे काही अशक्य गोष्ट आहे. पण होत असतं असं. बरेचसे वेगवेगळे अनुभव येत असतात आम्हाला पण. ठीक आहे. मला एक थोडंसं विचारायचं होतं. हा बोला सर. डोळ्यांना जे दिसतंय त्या कारणांचा शोध घेणं म्हणजे ते का घडलं, कशामुळे घडलं, म्हणजे त्याचा शोध घेणं म्हणजे मोजमाप असं म्हणता येईल का? त्याचं कारण शोधणं म्हणजे त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे याचा शोध घेणं म्हणजे मोजमाप करणं असं म्हणता येईल का? बोलत राहा सर, तुम्ही बोलत राहा. म्हणजे तुमच्या मते तेवढंच विचारलं मी, म्हणजे डोळ्यांना जे दिसतंय हा किंवा डोळ्याने जे पाहतो त्याच्या जे ते दिसतंय त्याच्या पाठीमागच्या पार्श्वभूमी शोधणं किंवा त्याचं कारण शोधणं हा म्हणजे मोजमाप करणे असं म्हणता येईल का असं विचारलं. हा. आता जे एक वर्तन छान उदाहरण देता मोजमाप याला करणं म्हणजे काय असं? मोरे सर. हा बोला दीपा मॅडम. आता स्कूलमध्ये हेच मॅथ्स टीचिंग चालू होतं. म्हणजे असंच आलेला अनुभव म्हणून सांगते. तर एका मुलीकडे ऑलरेडी एक होता हे आम्हाला माहित नव्हतं. तर पेरू किंवा एखादा वस्तू तुझ्याकडे आहे समज, डायग्राम काढली प्रिंटवर आणि तिला म्हटलं, हे बघ हे 2 आहेत. यातलं मी तुला एक दिलं आणि एक माझ्याकडे राहिलं. तर आता शिल्लक किती राहिले? माझ्याकडे किती राहिले आणि तुझ्याकडे राहिले? तुमच्याकडे 1 राहिला आणि माझ्याकडे 2 राहिले. असं जर ती मुलगी म्हणत असेल, मग तुला कळत नाही का? एवढी साधी गोष्ट कळत नाही का? माझ्याकडे 2 होते. माझ्याकडे एक मी तुला दिला आणि एक माझ्याकडे राहिला. तर आता तुझ्याकडे किती आहेत? तर ती माझ्याकडे 1 नाही म्हणत, तर 2च का म्हणते? हे लवकर लक्षात येत नाही. मग 1-2दा सांगून बघितलं आम्ही, शांत बसतो. मग असं का म्हणतेस? असं ओरडलं ना, हे एवढं तुला साधं कळत नाही, की 1 + 1 2 होतात. हे तरी कळत नसेल ना? नाही ऑलरेडी मी घरातनं 1 आणलाय. मग माझ्याकडे 2च झाले ना. पण तिच्या बॅगेत आहे आम्हाला माहित नसतं. सो ओके. मोजमाप कसं करणार, की हां, डोळ्यानं ती मुलगी अशी दिसते, एखादी व्यक्ती अशी दिसते, तर ती तशीच आहे असं नाही. हां, घरात काहीतरी भांडण झालं असेल तर आल्या-आल्या फर्स्ट इम्प्रेशन तिचं माझ्याशी वाईट झालं, ती माझ्याशीच ओरडा-ओरडी करायला लागली, तर ती व्यक्ती वाईट आहे असं होत नाही. नाही ते म्हणजे मोजमाप करणं म्हणजे ह्याचं म्हणजे थोडक्यात हे म्हणजे मी विचारतोय. आता तू जे म्हटलेस ना ते हं. त्याला सुद्धा मोजमाप करणं असं म्हणता येईल का? हं. पार्श्वभूमी समजावून घेणं, ते असे का बोलते, असे का वागते याचा शोध घेणं म्हणजे मोजमाप करणं असं म्हणता येईल का असं विचारतो मी. दृष्टिकोन. हा मी आता मोरे सर हे थोडस सांगते तुम्हाला मी हे का विचारलं. आता जे तुम्ही सगळं विचारलं किंवा जे मोरे सरांनी सांगितलं ना, बऱ्याच वेळेला निरीक्षणक्षम वर्तन ज्या वेळेला मी असे काही प्रश्न विचारते त्यावेळेला उद्देश एवढा असतो की कोण किती डोकावतं स्वतःमध्ये. ठीक आहे, आपण जे डोळ्यांनी बघतो तेच वर्तन आहे का किंवा त्याच्या पाठीमागं काही भूमिका आहे. मी जस्ट आधीच पाटील सरांशी बोलताना बोलले होते तेव्हा तुम्हाला की सरांनी पण काय सांगितलं की लोक समजतात किंवा माणसं समजून घ्यायसाठी सायकोलॉजी विषय चांगला आहे. ठीक आहे, हे जे सांगितलं ना, तर मी वर्तनवाद किंवा होणारं वर्तन किंवा जे डोळ्यांनी दिसतंय तेच नक्की समोर चाललंय का, की त्याच्या पाठीमागं काही कारण आहे किंवा एखाद्याच्या मनात काही दुसरं चाललंय का, किंवा ती व्यक्ती कृती काय करते, ठीक आहे, कुठल्या पद्धतीनं चाललंय आणि आपण त्यातनं काय घेतो, हे म्हणजे थोडक्यात काय तर स्वतःमध्ये वाकून आपण बघतो का, हे हे मुद्दाम विचारायचं होतं मला की वर्तनवाद म्हणजे तुम्ही कुठल्या पद्धतीने स्वतःमध्ये बघता. स्पेसिफिक असं काही मला दुसरं विचारायचं नव्हतं. मला फक्त एवढंच विचारायचं होतं की तुम्ही स्वतःमध्ये आत वाकून कधी बघितलंय का. मोजमापाचा अर्थ म्हणजे स्वतःमध्ये डोकावून पाहून मी माझा असा समज बरोबर आहे का बरोबर आहे का चूक आहे, की मी जे बोध घेतलाय
किंवा मी जो समज करून घेतलेला आहे तो बरोबर आहे का चूक आहे ह्याच्या बाबतीत पहिला आपण स्वतः विचार करायचा. हा अशा पद्धतीनं ते घ्या. वा, वा. लक्षात आलं. हा, जे डोळ्यांना दिसतंय आणि ज्याचं मोजमाप करते तेच वर्तन होय, किंवा मनात काय चाललंय यापेक्षा व्यक्ती काय कृती करते याला त्यांनी महत्व जे दिलंय ना, आणि ते वैशिष्ट्यामध्ये त्यांनी मांडले वर्तनवाद म्हणजे थोडक्यात मी सांगू का, अशा पद्धतीनं याला घेता येईल. बऱ्याच वेळेला ना माणूस, आता तुम्ही सगळे ना जे कुठं नोकरी करताय किंवा जे काही करिअर मध्ये तुमच्या करताय किंवा आज तुम्ही जिथं आहेत तिथं बऱ्याच जणांना असं वाटते का की मी इथं नसायला हवं होतं किंवा मला काहीतरी वेगळंच करायचं होतं, असं काही कुणाचं मत असेल तर हे जे मला तर शाळेतनं बाहेर पडायचंय बघा, त्या अशा काही सरप्राईज करून घेऊन दुसरीकडे जाणार आहे बघा, एवढा कंटाळा आलाय. तर या ज्या गोष्टी आहेत ना मॅडम, ह्याला स्वतःमध्ये पहिल्यांदा डोकावून बघावं लागतं, ठीक आहे, आणि मग काम करावं लागतं. ऍक्च्युली हे आता इथं सांगायचा उद्देश हा की प्रत्येक माणूस काय म्हणतो माहितीये का, एका वयाला आल्यानंतर बऱ्याच वेळेला काही वयोवर्षानंतर कमीत कमी जेंट्सना आपल्या जबाबदाऱ्या घ्याव्याच लागतात, नोकरी करावीच लागते, मग ती मनाप्रमाणे करावी लागत असू देत किंवा मग घर चालवायला करावी लागत असू देत, बऱ्याच वेळेला ते कंपल्सरी करावंच लागतं. आणि मग एका वयापर्यंत आल्यानंतर असं वाटतं की मला हे करायचं नव्हतं पण मी आता करतोय आणि मी आता याला कंटाळलो. मग बरेच जण म्हणतात बघा की आहे त्याच्यात आनंद मानाने करा. तर ह्याला जेव्हा कॉन्शियस लेवलला याल ना तुम्ही, त्यावेळेला मग तुमच्या आत डोकावून तुम्ही बघताय, भले जरी मला आता मला माझ्या आवडीचं क्षेत्र जरी मिळालं नसेल तरी मला आता जर करणं कंपल्सरी असेल तर ते करणं मी किती आनंदात करू शकतो. जे चाललंय ते जर करणं कंपल्सरी असेल तर मी त्याला आनंदाने कसं करू शकतो, ह्या तत्वावरती आपल्याला काम करायचं. स्वतःमध्ये डोकावून बघायचं, हे स्वतःमध्ये डोकावून बघावं. मी काय करू शकतो याच्यासाठी, आनंदी करण्यासाठी. हा मग तुम्हाला हळूहळू पैलू ओपन होतात आणि मग समजत जाईल की वर्तन का असतं किंवा कसं असतं. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये वर्तनवादाचं एक मुख्य वैशिष्ट्य त्याने दिलेलं ते तुम्ही निरीक्षणक्षम वर्तन. त्याच्यानंतर आहे एन्व्हायरमेंट. जन्मजात गुणांपेक्षा आजूबाजूच्या परिस्थितीचा मानवी वर्तनावरती जास्त प्रभाव पडतो असं त्यांचं मत आहे. आता कंडिशनिंग सारखं म्हणत राहते बघा, माणसाचं जसं कंडिशनिंग झालंय तसं त्याला आसपास दिसतं. आता जन्मजात गुण जे आहेत म्हणतो ना आपण, जन्मजात गुण, मी तुम्हाला परवा पण एकदा लिस्ट सांगितली होती बघा, अगदी दाताच्या ठेवणवरून सुद्धा, आपल्या दाताची जी ठेवण आहे ती ठेवण पण आपल्या डीएनए मधून आलेली असते आणि मग आपली ती दाताची ठेवण किती घट्ट आहे याच्यावरती आपले एन्सिस्टर्स किती पॉवरफुल असतील याचा पण आपल्याला बऱ्याच वेळेला अंदाज येतो. मग आपण ह्या समाजात कसे राहतो किंवा आसपासची परिस्थिती कशी पण असेल, नेचर कसं होतं किंवा आपल्या आजूबाजूची लोक कशी होती, त्याचा परिणाम आपल्यावरती जास्त पडतो. तुम्ही बघितलंय का बघा, ऐकलंय का बघा की लहान मुलं ज्या वेळेला बाहेर जातात ना त्यावेळेला बऱ्यापैकी तशीच होऊन ती परत येतात, मित्रासारखी होऊन. बघितलं असाल तर. किंवा थोडक्यात मी असं पण म्हणेन, एखाद्या, आता ह्याचं जरासं बारकाईनं हे करा म्हणजे मग तुम्हाला याचं उत्तर लवकर मिळेल की आजूबाजूच्या परिस्थितीचा स्वतःवरती किंवा इतरांवरती किती परिणाम होत असतो. माझी ना बदली तेरणी सारख्या गावात झाले. ते गाव ना थोडस आदिवासी भागच आहे, कर्नाटक बाउंड्री असल्यामुळं. थोड्या दिवसांनी एवढं म्हणजे इतकी हळवी होती ती, आणि आता तिथे गेली ना, हे इतकं रॅश असतात ना त्यांचं वागणं बोलणं. चला म्हटलं ह्यांना काय फरक पडला नाही, आपण काय फरक पडून घ्या, अभ्यास करणार तर करायचं सोडा, ह्या लेवल पर्यंत आलंय. नाही तर मुलांना शिकलंच पाहिजे, माझी जबाबदारी आहे, मी हे केलंच पाहिजे, ही मानसिकता हळूहळू चेंज व्हायला लागते. म्हणजे त्यांना जर नाही तर आपण का, जसं आमचं झालं मगाशी,
की मी योगाला आम्ही धडपडायला लागलोय, तुम्हीच तासाला येत नाही तर आम्ही का करायचं एवढं. म्हणजे तसं माइंडसेट व्हायला लागतं की नाही, जर आपण एखाद्याची समोरच्याची व्हॅल्यू नाही ठेवलो ना, तो पण त्याच्या बिहेवियर मध्ये खूप बदल करू, स्वतःमध्ये बदल करून घेतो आपण परिस्थितीनुसार. आणि ते हळूहळू ना आपण बदलतो आणि ते इतके बदलतो ना मॅडम. की काय होतं? हा, आता मी जे म्हणतेय ना ते हे तुम्ही डीप अंडरस्टँडिंग थोडस करून घ्या. जर नवरा बायको असतील ना, तर त्या एखाद्या घरात नवरा बायकोनी एकामेकाला इतकं मिरर केलेलं असतं, इतकं मॉडेल केलेलं असतं की ते काही वर्षानंतर, 20 वर्षानंतर, 25 वर्षानंतर ते अगदी एकामेकासारखेच दिसायला लागतात. हम्म. इथपर्यंत फरक पडतो. आजूबाजूच्या परिस्थितीचा परिणाम इतका होतो. हं. अगदी तुम्ही बोलायचा टोन पण जरी असला ना, तरी ते नवरा बायको एकामेकाचा घेतात. हम्म. हा तर ऐकलेला असतो, पण आतून कसा बदल होतो हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर वर्तनवादाचं दुसरं वैशिष्ट्य झालं. आता उद्दीपक आणि प्रतिसाद बघा. कोणताही प्राणी किंवा माणूस विशिष्ट उद्दीपक मिळाल्यावर त्याला प्रतिसाद देतो. ओके. आता उद्दीपकाचे उदाहरण मी तुम्हाला बरेचसे दिलेत. जसं गरम भांड्याला हात लावला की चटका बसतो, म्हणजे ऑटोमॅटिक आपण हात बाजूला करतो. आता हे तत्व त्यांनी मांडलेलं आहे थोडक्यात. उद्दीपक आणि प्रतिसादाचं. त्यांनी आता त्याच्या पाठीमागचं गांभीर्यता म्हणून लक्षात ठेवा हे, की एक उदाहरण दिलंय त्यांनी, केलं होतं, तो एक प्रयोग केला होता त्यांनी अल्बर्ट नावाच्या मुलासोबत. एका पांढऱ्या उंदराबरोबर खेळायला दिलं होतं, ज्याला सुरुवातीला त्या उंदराची भीती वाटायची नाही, पण नंतर मात्र त्यांनी काय केलं, जेव्हा तो उंदराला हात लावायचा त्यावेळेला एक मोठा जोरात आवाज करायचा, जेणेकरून काय होईल, एक मोठा आवाज होईल. मग त्या मुलाला काय व्हायला लागलं नंतर की त्या उंदरासोबत पांढऱ्या प्रत्येक गोष्टीची भीती वाटायला लागली. अशा पद्धतीने म्हणजे एखादं उद्दीपक आणि त्याच्यावरून दिला जाणारा रिस्पॉन्स, अशा पद्धतीने. आणि मग त्यांनी निष्कर्ष काढला की भीती ही जन्मजात नसती, मग ती परिस्थितीनुसार शिकलेली असते. बऱ्याच भीती या परिस्थितीनुसार शिकलेल्या जातात. याच्यावरती एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर मिळतं का बघा तुम्हाला. जन्मजात कुठल्या कुठल्या भीती माणसाकडे असतात? जन्मल्या कोणत्या अशा भीती आहेत ज्या माणसाकडे असतात? आगीचा चटका असतोय, गरम पाण्याचा चटका, रात्री अंधाराची भीती असते, नाही, मोठा आवाज, मोठा आवाजाची भीती. पण ते म्हणजे जन्मजात कुठल्या भीती असतात असं विचारतात त्याने. हा, जन्मजात अनुभवानुसार आलेली भीती नाही. अनुभवानुसार आलेली भीती नाही. जन्मजात भीती कोणत्या असतात? उपजत. आवाजाची भीती कोणी सांगितली? मी सांगितली. आवाज लहान मुलाला जन्मजात म्हणजे जर त्याला ऐकू येते की नाही हे बघण्यासाठी मोठ्यानं आपण गाणी लावतोच ना. नाही. कोणतरी जेम्स बोलले आवाजाची भीती असते म्हणून. हा मॅडम. हा कोण विलास. हा, विलास बोल. ती भीती मॅडम, दीपा मॅडम, जन्मजात 2 भीती असतात. एक ती आवाजाची असते आणि एक असते ती मुलं खाली पडतील, जे हातातून निसटणं म्हणतो ना. हे लक्षात ठेवा, हे 2 भीतीच आहेत जे जन्मजात असतात. बाकी सगळ्या भीती आपण शिकलेल्या आहोत. लक्षात आलं? एकामेकाकडून किंवा काही गोष्टी आपल्याकडे घडल्या, झाल्या, मग त्याला आपण त्या पद्धतीने प्रतिसाद दिला, अशा पद्धतीने. म्हणजे थोडक्यात गरम पाण्याच्या भांड्याला आपल्याला माहित नाही तेव्हा आपण टच केलंय आणि मग झटका लागलाय, ती भीती आपण जशी शिकलो ना, बाकी सगळ्या भीती आपण शिकलो. हे लक्षात ठेवा. जन्मजात भीती 2 असतात. आवाज आणि कोणती भीती म्हटलात? वरून पडणं जे म्हणतोय ना आपण सर, कोसळणं, हा, ती भीती आपण जन्मजात असतात, त्या 2 भीती. ठीक आहे. हा, दिलंय बघा मी. मोठा आवाज आणि दुसरा आहे आधार सुटणं किंवा पडण्याची भीती. मी स्क्रीनवरती दिलंय, स्क्रीनशॉट घ्या किंवा मी नंतर शेअर करून देईन. ठीक आहे. जन्मजात भीती 2 आहेत. बाकी सगळ्या भीती आपण शिकलोय, त्यामुळे त्या काढता पण येतात.
मी मुद्दाम अशा पद्धतीने सांगते बऱ्याच वेळेला. हा, लक्षात आलं? काढता येतात त्या. हा, उदाहरण दिलंय बघा. त्याच्यानंतर आणि हे एक इम्पॉर्टंट आहे. जे साप किंवा उंचीची भीती आहे ना, ती आपल्या जेनेटिक्स मध्ये आहे. ठीक आहे, त्यामुळे ते आपण लवकर शिकतो, आत्मसात करतो. ते आपल्याकडे पटकन यायचं पण कारण तसं आहे. डीएनए मध्ये काही गोष्टी जर स्टोअर असतील तर ते आपण पटकन कॅच करतो. हा, खूप डीएनएचं स्ट्रक्चर जे आहे तर ते कधीतरी उलगडून बघा सहज, तेव्हा लक्षात येईल तुमच्या. डीएनए मध्ये स्टोरेज जे आहे ना, अगदी आजोबांचं नाक आपल्या नातवावर जातं, आजीचं नाक नातीवर जातं किंवा नातवावर जातं. हे जर रिझन डीएनएच आहेत, हे तर तुम्हाला माहिती आहे. पण तशाच पद्धतीनं भीती पण असतात. आणि शेवटचा तुमचा समष्टीवाद 5 मिनिटात संपवायचं का झालंय आता? आपल्याला नेक्स्ट टॉपिक उद्या घ्यायचंच आहे. मग ते 2 पॉइंट उद्या सकाळी घेऊन उद्या सुरुवातीच्या लेक्चरला घेऊन पुढचं टॉपिक सुरू करूया. चालेल चालेल. हो, ठीक आहे, चालेल. आपण इथे थांबूया. वाचून घ्या. टॉपिक मला नाही काही कळालं किंवा प्रश्न आता काही दिलेत तुमच्या ह्याच्या खाली, पुस्तकाच्या धड्याच्या खाली दिलेत, वाचू शकता. सरावासाठी हवं तर लिहून काढा, तर तुम्हाला लिहायचं जास्त असेल तर. आणि मग आपण पुढे उद्या संपवून टाकू ते. खूप वेळ झाला, कारण 7:30 पण जॉईन झालेत सगळे. चालेल, ठीक आहे, आपण इकडे थांबू. हरिओम. हा, हरिओम सर.